मी इथे घेतले वरण करून. वरण झाले बरं का माझं. आता आज शनिवार, आज शेवटचा दिवस डब्याचा. उद्या काय रविवार सुट्टी असती. वरण पण केले मी. आता थोडंसं गार झालं ना तर मी डब्याला भरून घेईन. आणि ह्यात वांग्याची भाजी केली. आत्ताच झाली वांग्याची भाजी. तिकडे काय सुक्क 2 वांगी राहिली होती बाजारातली. म्हणलं चला थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेते ह्याच्यात. हे सुक्क 2 वांगी होती, एवढ्याचं सुक्क केलंय मी. हे पण डब्याला घालून घेते मैत्रिणीनं. बरोबर 2 वांगी बरोबर होतात. आणि वरण पातळ असल्यामुळं मी वांग्याची भाजी सुक्की केली. आणि चपातीला जास्त भाजी पण लागत नाही. म्हणलं चला. आणि तुम्हाला भात पण केल्यानं दाखवते मी. आता आधी डबा भरून घेते म्हणजे राहिलेली भाजी मला वाटीत काढून ठेवता येते. राहिलेली भाजी म्हणजे हे राहिली आता वाटीत काढून. काय होतं जेव्हा तवा काढून ठेवलं ना तर मग परत जास्त हे राहत नाही. तर मी पटकन लगेच जर काय उरले थोडी भाजी देऊन डब्याला तर मी पटकन वाटी छोट्या पातेल्यात काढून ठेवत असते झाकून. आणि पटकन मग आपलं कसं इकडं एकदा झाकून ठेवलं म्हणजे परत त्याकडे लक्ष पण जात नाही. वरण पण घेते आतमध्येच घालून. तसं परत पाण्यात ठेवता येतं ना गार व्हायला मग. आणि चपात्या काय लगेच हडकतात. मी काय करत असते त्यांच्यापुरत्या 3 चपात्या लाटत असते. आणि म्हणजे फॅन लावत असते गार व्हायसाठी. त्यामुळे बरोबर गार लगेच होत्यात चपात्याला, नाही वेळ लागत. पण जरा भाज्या कसं ह्याच्यात घातल्यामुळे थोडं गार व्हायला उशीर लागतो. म्हणून मी ह्याला पाण्यात ठेवत असते. एवढे जे ह्याला ठेवते डाळ. मी काय भात खात नाही. मी डाएटच्या ह्याच्यामुळं कधीतरी भात खाते. रोज असं डेली भात खात नाही. पण माझ्या नवऱ्याला रोजचा भात आवडतो. एकदा सकाळी नाही केला तर संध्याकाळी तर त्यांना भात लागतोच लागतो. त्याच्यामुळे मी सकाळी डब्याला करत असे डाळ भात किंवा आमटी भात काहीतरी चपाती. ह्यात घेतला भात घालून मैत्रिणीनं. आता घेते चपात्या करून. झालं मैत्रिणीनं डब्यापुरत्या चपात्या त्यांच्या. 3 चपात्या भात असला की 3 चपात्या बास होतात त्यांना. ही आता शेवटची चपाती एवढी एक भाजी की डब्यापुरते होत्यात. राहिलेल्या मग त्यांचा डबा वगैरे दिल्यावर मग करत असते. आज मी ह्यांच्या डब्यासाठी वरण भात सुक्की वांग्याची भाजी आणि चपाती बनवली. कारण मी काय आता तुम्हाला भाज्या सगळ्या दाखवल्या नाहीत. कारण भाज्या दाखवत तर ही खूप टाईम होतो. त्याच्यामुळे मग तर मी केलेल्याच भाज्या तुम्हाला दाखवते. चला मैत्रिणीनो, मी सकाळी ह्यांचा डबा दिला. तुम्ही तर म्हणजे आता व्हिडिओमध्ये तर तुम्हाला दिसेलच मी काय काय डब्याला बनवले ते. आणि त्यांचा डबा देऊन सकाळी झाडून भांडी कपडे देवपूजा मी सगळं काम आवरून घेतलं. आणि सगळं काम आवरून मी परत मशीनकडे आली. मशीनकडे आल्यानंतर मी ह्या बघा ह्या 2 साड्या मी पिको फॉल करून घेतल्यात. ह्या 2 साड्याला म्हणजे कट करून घेतलेत मी. आणि ह्या 2 साड्यांवरचे ही 2 फॉल आणि बाकीचे फॉलचे तुकडे मी पाण्यात टाकलेत भिजायला. आणि तिथं आता सकाळी ती पिशव्या दिसत का तुम्हाला, त्या पिशव्या आता सकाळी आल्यात 6 साड्यांच्या. कारण मी जसं काम होईल ना तसं मैत्रिणीनं मी म्हणजे आता दिवसभरात मी 10 साड्या केल्या तर मी लगेच संध्याकाळी त्यांना फोन करते तुमच्या साड्या झाल्यात घेऊन जावा. मग ते न्यायला येतात. कधी कधी त्या जर नाही आल्या तर त्या मला म्हणतात की मुलगा पाठवून देते ताई द्या तेवढ्या साड्या. तर ठीक आहे मग मी देऊन टाकत असते. कारण माझ्या रूम खूप छोट्या पडतात. त्याच्यामुळे मी झालेलं काम पटकन करून म्हणजे जेवढं होईल ना तेवढं प्रत्येकाला फोन करून लगेच देऊन टाकते. आणि दुकानातल्या पण साड्या माझ्या रोजच्या रोज जातात. कारण आज जर सकाळी साड्या आणल्या ना तर आज दिवसभर साड्या फॉल आणणे ती करणे किंवा दुसऱ्या दिवशी दिवसभर करायच्या. आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या दुकानातल्या साड्या पोच करायच्या. संध्याकाळी दुकान बंद व्हायच्या अगोदर. कारण दुकान 9 साडेनऊला बंद होतं. मग 8 साडेसात किंवा 8 वाजेपर्यंत माझे मिस्टर किंवा माझा मुलगा साड्या द्यायला जातात दुकानात देऊन यायच्या. आणि एका दुकानचं काय ते आणून बी देतात आणि ते घेऊन बी जातात. आणि एका दुकानचं फक्त मला नेहून म्हणजे जाऊन पण आणावं लागतं आणि नेहून पण द्यावं लागतं. कारण ते भैया म्हणतात की ताई कोण म्हणजे जायचं येण्यात मला दुकान बंद करून यावं लागते. त्यापेक्षा तुम्ही घेऊन जात जावा आणि आणून देत जावा. आणि सांगायची गोष्ट म्हणजे ना मैत्रिणीनं की खरंच तुम्हाला सांगू का की काम केल्याशिवाय पर्याय नाही बघा. काम ही करावंच लागते. आणि पहिली गोष्ट ना की नाही काम केलं कामाकडे दुर्लक्ष केलं तर आपल्याला पैसे भेटत नाहीत. बऱ्याच जणी मला म्हणतात की ताई दुपारी जरा आराम करत जावा स्वतःची काळजी घ्या. पण मला सांगा दुपारी एक अर्धाभर तास तरी आराम घेतला किंवा 1 तासभर घेतला ठीक आहे. आणि रोज एकदा सवय लागली ना दुपारी आराम घ्यायची तर मग दुसऱ्या दिवशी कितीही काम असलं तरी पण आराम करावाच वाटतो.
त्यामुळे मी दुपारी अजिबात झोपत नाही आणि मी दुपारी झोपल्यावर माझं वजन वाढतं, त्यामुळे मी दुपारी झोपत नाही. मी सकाळी 5ला उठली ना, संध्याकाळी 10ला किंवा 10:30लाच मी झोपते आणि सकाळी मी 5ला उठते. मी दिवसभर माझं काम चालू असते साड्यांचं आणि घरातलं पण माझ्यात काय धुण्या भांड्याला बाई नाही. मी सगळं घरातलं करून मी इकडचं करते आणि मी थोडेफार पैसे मी स्वतः कमवते आणि मला तर ही योग्य वाटतं बघा मैत्रिणीनं. आणि तुम्ही मला सांगा की आता हां, पहिली गोष्ट ना, की आता उद्याच्याला मी चालली गावाला, तर मी उद्या कुठं चालली आणि मी तिथला व्हिडिओ बनवीन आणि उद्याचा व्हिडिओ नक्की बघा. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.